हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु पैमावली मातोश्री मैयांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्शोध्य हो, आपण सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आज सोमवार आणि आपला एकच विषय आहे, आणि तो खरं म्हणजे सगळ्यांच्या जीवनासाठी अतिशय आवडीचा विषय. ते म्हणजे चला आपण सारे आनंदाने जीवन जगूया. सर्वांना आनंदाने जीवन जगायला आवडतं, किंबहुना आपल्याला आनंदाने जीवन जगायचं आहे अशीच प्रत्येकाची इच्छा असते. कोणाला असं वाटतं का आपण दुःखाने जीवन जगू? नाही, प्रत्येकाला आनंद हवा आहे आणि आनंदाने जीवन जगायचं आहे. पण असं असून सुद्धा माणूस दुःखी असतो, की दुःखी होतो, की स्वतःच्या मनामध्ये दुःख उगाळत बसतो. हे असं का, असा प्रश्न जेव्हा पडतो त्यावेळेला आपलं सगळं जीवन आपल्या विचाराने चाललेलं आहे हे त्याच्या लक्षात येत नाही. अगदी साधी गोष्ट आहे, आपण बसतो तेव्हा अगोदर आपण विचार करतो, बसूया, मनात असतो विचार, बोलून दाखवत पण नाही. आणि कधी आपल्याला वाटतं उठायचंय तर आपण पटकन उठतो सुद्धा. आपल्या मनात विचार, चला आपण इकडे जाऊया, पटकन आपण चालायला लागतो. म्हणजे प्रत्येक जीवनातलं प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कृती ही आपल्या विचारातून होत असते. आणि हा विचार आपण कसे करतो याच्यावर सर्व सुखी दुःखी असतो, लक्षात घ्या. दोन गोष्टी जीवनामध्ये माणसाला टेन्शन का येतं? कारण तो आपल्या जीवनाचा विचार व्यवस्थित करत नाही म्हणून, लक्षात घ्या. आपण सर्वजण प्रापंचिक माणसं असल्यामुळे आपला प्रपंच सुखाचा असावा, समृद्धीचा असावा, ऐश्वर्याचा असावा. आपली मुलं, पत्नी, भाऊ, बहीण कोणी असेल ते सर्व सुखाने राहावेत अशी सहज आपल्याकडे भावना असतेच, नसते असं नाही. पण हे सर्व होण्यासाठी प्रपंचातल्या ज्या ज्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत त्या व्यवस्थित समजून आपण घेत नाही, आणि भावनेतून, कल्पनेतून, कुठच्या तरी अंधश्रद्धेतून आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, आणि त्याच्यातून आपण सुख मिळेल असं म्हणतो. गंमत अशी आहे, आपण लिंबाच्या बिया पेरत असतो आणि आंबे मिळतील ह्याची कल्पना करतो. गंमत लक्षात घ्या. बहुतांशी माणसं अशीच वागतात. मनामध्ये विचार नकारात्मक असतील, चुकीचे असतील, अंधश्रद्धेचे असतील, ह्या लिंबाच्या बियासारख्या आहेत. आणि त्याचं तो स्वप्न पाहतो, आपल्याला आंबे मिळतील, म्हणजे आपल्याला आनंद मिळेल, आपल्या जीवनात ऐश्वर मिळेल, आपल्या जीवनात समृद्धी मिळेल. ह्या कल्पनेतून सर्वसाधारण माणूस जीवन जगत असतो. आणि कल्पनेतून जीवन जगत असताना कल्पना ज्या वेळेला साकार होत नाही तर तो माणूस प्रेशर खाली येतो, टेन्शनमध्ये येतो, त्याला दुःख होतं, भीती वाटायला लागते, हे मला शक्य नाही इतकं त्याचं कॉन्फिडन्स निघून जातो. लक्षात घ्या की अगदी आनंदाने राहणारा माणूस सुद्धा त्याच्या मनासारख्या काही गोष्टी घडल्या नाहीत तर खचून जातो. आता हे खचून जातो म्हणजे नेमकं काय, तो त्याच प्रकारचे विचार नकारात्मक करायला लागला की तो आणखीन निराश होतो, आणखीन खचून जातो. मग त्याने काय केलं पाहिजे? दोन बाजूने, एक तर आपले विचार ज्ञानाच्या अधिष्ठानावर करता आले पाहिजे, आणि दुसरं सगळं आपलं जीवन ह्या वैश्विक नियमाने चाललेलं आहे.
हे त्याला व्यवस्थित समजून घेता आलं पाहिजे. नियम आहेत. मी 5व्या माळावर उडी मारण आकाशात उडेल असं जर एखाद्या माणसाने कल्पना केली तर तो आकाशात उडू शकत नाही. तुम्हाला आता हा विचार केला मग होत नाही का? नाही होणार. विचार हा नियमानाप्रमाणे परिणाम देतो, हे नेहमी लक्षात ठेवायचं. चांगले विचार, वाईट विचार असं जे आपण म्हणत असतो ते नियमाप्रमाणे परिणाम देतो. जसा तुमचा विचार तसा जीवनाला आकार असं जे सांगितलं जातं, तर आपल्या जीवनाला जो आकार आहे आज चांगला की वाईट हे आपल्या विचारातून येतो. पण आपल्या विचारातून म्हणजे आपण जे विचार करतो त्याप्रमाणे हे ईश्वरी नियम ते लक्षात घ्या. किंवा त्याला बुद्धिवंत आहे त्याला ईश्वर मान्य नाही तर त्याला एवढं सांगतात हे निसर्ग नियम कार्यरत होतात आणि त्याप्रमाणे त्या त्या व्यक्तीला तो परिणाम मिळत असतो. इथे देव, धर्म, पंथ, कोण आणखीन काही जे आपण भक्ती करतो ह्याचा संबंध येत नाही. लोकांना असं वाटतं की आपण देवाची भक्ती केली, देवाकडे मागितलं की तो पटकन आपल्याला देणार. आता हाही विचारच आहे. मग तुम्हाला हा विचार कारण तो निसर्ग नेहमीशी सुसंगत नाही म्हणून परिणाम देत नाही. नेहमी लक्षात ठेवा, विचाराप्रमाणे परिणाम मिळतो म्हणजे का? नियमाप्रमाणे. अंधश्रद्धेतून मागितलेली गोष्ट योग्य पद्धतीने तिचा परिणाम मिळतोच असं होऊ शकत नाही. म्हणून म्हटलं 5व्या माळावर उडी मारेन मी आकाशात उडेन अशी जर एखादी कल्पना केली, विचार केला, म्हणजे जसा तुमचा विचार तसा जीवनाला आकार असं तुम्हीच म्हणता ना. मग आम्ही विचार मनापासून केला आणि उडी मारली, मग काय होईल? तो आकाशात नाही उडणार, तो खाली जमीन. नियम आहे इथे. नियम काय? गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे. तो खाली तुला घेऊन खेचून जाणार. तू किती मोठा विचार कर तरी आकाशात उडू शकणार, कारण इथे नियमाला तू बाधा केलास. लक्षात घ्या, निसर्ग नियम महत्वाचे. म्हणून परमेश्वर आपल्या जीवनात कसल्याही प्रकारची ढवळाढवळ करत नाही. बहुतांशी लोकांना कळतच नाही. तो आपल्यावर कृपाही करत नाही आणि कोपही करत नाही. तो आपल्या जीवनात काहीतरी चांगल्या गोष्टी देतो किंवा घेतो असंही नाही. तर परमेश्वरी शक्ती आणि परमेश्वरी शक्तीचे हे जे नियम आहेत, ईश्वरी नियम, त्या नियमाप्रमाणे आपल्याला परिणाम मिळतो. आपण जे विचार करतो त्या विचारांना नियमाप्रमाणे परिणाम मिळत असतो. हे जर कळलं माणसाला तर नेमकं देवधर्म करायचं म्हणजे नेमकं काय, नेमकं आपल्या मनामध्ये श्रद्धा ठेवून आपण जीवन जगायचं म्हणजे काय, हे सगळं काय कळेल. बघा, मला एखाद्या व्यक्तीने विचार करावा, मला 25,000 रुपये जर पगार असेल, त्याच्यात काही बदल होणार नाही, महिन्याला 25,000 रुपये पगार मिळतोय, ही मर्यादा आहे माझी इन्कमची. आणि ह्या 25,000चं नियमन जर मी केलं नाही, नियोजन मी केलं नाही, की माझ्या घरासाठी किती लागणार, अन्न, कधी काही धान्य वगैरे सगळं घेण्यासाठी, गॅससाठी, ह्यासाठी जे लागणार आहे, तो खर्च तो कमी जास्त होत नाही. तो जेवढा आहे की महागाई वाढली तर वाढतो का कमी होतो एवढ्यावरच आहे. पण तेवढे आपल्याला पैसे तिथे खर्च करावे लागतात. तिथे आपण काहीच बदल करू शकत नाही, कारण ते पोटासाठी लागतातच. पण एखाद्या माणसाला वाटलं अरे मी चांगलं खाऊ पिऊ घातलं पाहिजे, चांगलं खाल्लं पाहिजे, म्हणून तो हॉटेलमध्ये जाऊन खायला लागला. म्हणजे ते घरामध्ये 100 रुपयामध्ये जे जेवण बनतं तिथे 500 रुपये द्यायला लागला आणि त्याचं नियोजन बिघडेल. आणि नियोजन बिघडल्यानंतर तो परत परमेश्वरी भक्ती करायला, देवा आता वाचव, देव वाचवणार नाही. देव म्हणून म्हटलं इथे परमेश्वरीची भक्ती लोकांना कळतच नाही. अनेक म्हणजे जगातले अनेक लोक आपलं नियोजन आपण कसं करायचं, आपले पैसे आपण कसे वापरायचे, त्यासाठी आपण कसं सेव्हिंग करायचंय, कसं हे करायचं, हे लक्षातच घेत नाहीत. आणि ते लक्षात न घेतल्यामुळे सगळं प्रपंचातलं गणित चुकायला लागतात. मग आपल्यासमोर मोठं खर्च तोंड वाचून बसतो आणि आपल्याकडे पैसेच नसतात आणि मग माणूस निराश होतो, दुःखी होतो. आज माणसं जास्त निराश आहे ते व्यावहारिक जो व्यवहार करतात आणि व्यवहारात ज्या चुका होतात त्या चुका त्याला सुधारता येत नसेल, त्याच्या हातातच राहत नाही,
आणि ज्यांच्याकडनं कर्ज घेतलं ते कर्ज फेडता येत नाही, त्यावेळेला त्याची मनस्थिती बिघडते. साधी गोष्ट आहे. तिथे मनाला शांती होण्यासाठी मी नामस्मरण करेन, थोड्या वेळासाठी बरं वाटेल, पण थोड्या वेळानंतर परत ती अस्वस्थता येते. जसा एखादा दारुडा माणूस मनाला तो छळला वाटला की तो दारू पितो आणि मग त्याला बरं वाटलं असं वाटतं, आणि दारू उतरल्यानंतर प्रॉब्लेम तर सॉल्व्ह होत नाही, प्रॉब्लेम तसाच असतो. मग तिथे परत तो निराश होतो. किंवा एखादा माणूस कर्ज काढलेलं आहे, कर्ज फेडायचं आहे, त्याचं काही नियमन केलेलं नाही, फक्त मागून घेतलेलं कर्ज आहे आणि आता मला फेडता येत नाही म्हणून दुःखी होतो. आणि दुःखी होतो म्हणून तो दुःखी झाल्यामुळे तो भजन पूजन करेल, श्रद्धेने सगळे देवदेवता आहेत की संत महात्मे आहेत त्यांच्याकडे मागत बसेल, अरे बाबा मला वाचव, मला वाचव. तिथे कोणीही त्यांच्या मदतीला येऊ शकत नाही. परत लक्षात, तुझं जीवन तूच जगायचं आहेस हे माणसाला जेव्हा कळेल तेव्हा आपल्या जीवनाचं नियोजन कसं करायचं त्याला कळेल. बऱ्याच लोकांना 25,000 समजा पगार आहे, हे उदाहरण सांगितलं. म्हणजे 25,000 पगारामध्ये त्याला महिन्याचा खर्च आहे, म्हणजे अन्नधान्यासाठी पोटा पाण्यासाठी जे लागतं तर 10-12 हजार रुपये होत असतात. मग जागेचं काहीतरी त्याला कर्ज काढलं असेल त्याच्या काही 2-3 हजार रुपये द्यायचे असतात. मग मुलाबाळांची शाळा असते, त्यांच्या शाळेचे फीस द्यायचे असतात, येण्याजाण्याचा खर्च द्यायचा असतो. हे सगळं नियोजन त्यानेच केलं पाहिजे. तो वाटेल तसा खर्च करेल. मला असं वाटलं मी हे केलं, मी हीच वस्तू घेतली, मला बरं वाटलं म्हणून चांगलं घेतलं, बायका मनाला खुश केलं. ती खुशी थोड्या वेळासाठी असेल आणि मग बाकीचे खर्च तुला जर भागवता येत नसतील, वाण्याचं बिल तुला देता येत नसेल, गॅसचे पैसे तुला देता येत नसतील, किंवा कोणाकडनं उधार घेतलेले पैसे परत देता येत नसतील, किंवा बँकेचा EMI तुला देता येत नसेल, तर मग टेन्शन सुरू होतं, कसं देऊ, कारण हातात काहीच राहत नाही. रोज तुम्हाला मदत करायला कोणी येणार नाही. एखाद दिवशी कोणतरी तुम्हाला मदत करेल जवळचा माणूस, पण रोजचं तुमचं दर महिन्याला हेच रडगाणं असेल तर कोणीच येणार नाही. मग हे कोणीच समजून घ्यायचं असतं. हे विचार लक्षात घ्या, हे विचार करायला लागले, पण हा विचार आपण करत नाही. आणि विचारातून आपल्या जीवनामध्ये कर्जाचे डोंगर म्हणा किंवा खर्च आपल्याला तो जो करायचा आहे तो करू शकत नाही, ही अमुक वस्तू घेऊ शकत नाही, म्हणजे आवश्यक असलेली वस्तू. 25,000 मला कसं राहायचं ह्याचं प्लॅनिंग जर मी केलं नाही तर आपल्या मनामध्ये टेन्शन येणारच. कारण शेवटी पैशाचं सोंग आणता येत नाही. लक्षात ठेवायचं, आपल्या खिशात जेवढे पैसे असतात तेवढेच असतात. आपण लाख रुपये खिशात आहेत म्हणून विचार केला तर लाख रुपये होणार नाहीत त्याचे. पण त्यासाठी मनाला स्थिरता आणायची असते आणि स्थिर मनाने आपल्याला आपल्या जीवनाचं नियोजन करायचं असतं. नुसती खोटी स्वप्न मनामध्ये ठेवून माणसाला सुख मिळत नाही. लक्षात घ्या, माणसाला आनंद मिळत नाही. आणि म्हणून हे लक्षात घ्यायचं की जीवन कसं चाललेलं आहे, हे जीवनाचे जे नियम आहेत, नियम आपल्याला व्यवस्थित समजले पाहिजेत. आणि हे नियम समजले की सगळं जीवन विचारातून चाललंय. पण विचारातून म्हणजे आपले विचार निसर्ग नियमाशी सुसंगत असतील त्याप्रमाणे आपल्याला परिणाम मिळत असतो. म्हणून ज्या वेळेला आपल्याला काही टेन्शन येत आहे तर त्याचा विचार करा, कशामुळे ते टेन्शन बाजूला केलं, ते जे कारण आहे ते बाजूला करण्यासाठी आपल्याकडे ते मनाची क्षमता पाहिजे, खंबीरपणे त्या गोष्टीकडे पाहता आलं पाहिजे आणि परत सुधारता येतं. असं नाही की घसरली गाडी प्रपंच तर घसरत जातात माणसं, तसंही नसतं. म्हणून नुसता व्यवहार जरी व्यवस्थित सांभाळला आणि त्या व्यवहारातून आपल्याला योग्य वेळी तो खर्च करण्यासाठी आपल्याकडे थोडीशी सेव्हिंग जरी असली तरी माणूस सुखी असतो. खूप करोडो रुपये मिळाले म्हणजे माणूस सुखी नसतो. करोडो रुपये घेऊन करोडो रुपये कर्ज करणारे माणसं शेवटी दुःखी असतात. लक्षात ठेवा, करोडो रुपयाचा व्यवसाय करणारी माणसं आहेत आणि त्यांनी करोडो रुपये कर्ज घेतले आणि मग त्यांचं व्याज फेडू शकले नाहीत. मग अशा करोडोपती माणसं शेवटी रस्त्यावर येतात, कारण ते विचार त्या पद्धतीने करत नाहीत. कर्ज मिळतो कर्जावर कर्ज घेणारे लोक आहेत. म्हणून निसर्ग नियम लक्षात ठेवायचा. काय नियम लक्षात ठेवायचा की व्यवहारामध्ये तुम्हाला पैशाचा व्यवहार आहे त्याचं गणित तुम्हाला समजलं पाहिजे. मी एवढे कर्ज कधी काढायचं असतं, मी EMI देऊ शकत असेल तर कर्ज काढायचं असतं.
काही लोक भावनेतून आपल्याला घर घ्यायचं आहे, की भावनेतून अमुक एखादी गोष्ट घ्यायची आहे, की गाडी घ्यायची आहे, हौस नाही मला पण गाडी घ्यायची. काही लोकांना मोबाईल, लाख रुपये मोबाईल घ्यायचे हौस. म्हणजे म्हणजे आपण म्हणतो ना, लोकांकडे दाखवण्याची आपल्याला हौस आहे. माझ्या बघा एवढा मोठा मोबाईल, माझ्या बघा मी अशी अगदी म्हणजे ब्रँडेड कपडे घालतोय, ब्रँडेड घड्याळ घालतोय. हे जी माणसाची जी दाखवण्याची जी सवय आहे, तिथे त्याचं इन्कम जर तेवढं नसेल तर त्याला टेन्शन हे येणारच. दाखवता दाखवता खिशातले पैसे संपले जातात आणि जे योग्य ठिकाणी खर्च करायला मिळाले नाही तर टेन्शन येतं, लक्षात ठेवा. म्हणून हिशोब चुकला तर तो हिशोब बरोबर करता येण्यासाठी परत शहाणपण हवं. चुकला म्हणून काय वाईट झालं असं चुकीतून आपण शिकायचं असतं. परत चुकलं म्हणून घसरलो, आता मी काहीच करू शकत नाही असं जेव्हा माणसाला वाटतं तो एकदम निराश होतो. मग तो काहीच करायला मागतो, तो घाबरतो प्रत्येक गोष्ट करायला. घाबरतो का? मी करू शकत नाही, की माझ्याने हे होणार नाही, ह्याबद्दल त्याला पक्की खात्री व्हायला लागली की त्याचं सगळं मन इतकं निराशाजनक अवस्थेत जातं की त्याच्याने तो दुःखी होतो. पण अशा निराशाजनक माणसाला जर एखाद्या माणसाचं चांगलं मार्गदर्शन मिळालं, लक्षात घ्या परत, आणि मार्गदर्शनाप्रमाणे आपण विचार कसे करायचे हा जर तो शिकायला लागला तर त्याचा विचार परत जीवन सुधारतं. अशी अनेक उदाहरणं आहेत की अगदी माणूस फ्रस्ट्रेशनमध्ये गेलेला आहे. जरासं काय झालं की त्याची छातीत दुखतं, पोटात दुखतं, डोकं दुखतं, सतत त्याला ते होत असतं. आणि त्याला कारण त्याच्याकडचा गेलेला कॉन्फिडन्स, आपल्याकडे आपण करू शकतो हे वाटतच नाही. असतात हुशार माणसं, पण मनच इतकं कमकुवत जातं की आपण ते जीवन अशा आनंदाने जगायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला नियमानुसार जीवन जगलं पाहिजे. व्यवहाराचे नियम आहेत ते समजून घेता आले पाहिजेत. सगळीकडे नियम आहेत, व्यवहाराचे पण नियम आहेत की उगीच आता कसं होतं बघा, काही ठिकाणी काही लोक म्हणतात ना, आता साधारण बँक, आपण जेव्हा कर्ज घेतो तेव्हा बँक 9%, 10% अशा थोडा हर फरकाने टक्केवारी. आणि आपण ज्यावेळेला बँकेत पैसे ठेवतो तर बँक आपल्याला सेव्हिंग अकाउंट तर 3% पण देत नाही बरोबर. आणि जर फिक्स डिपॉझिट झालं तर ते 8% देते किंवा 7% देते. 8% नाही 7%, म्हणजे 2% परत त्यांचा लोन देण्यासाठी त्यांचा प्रॉफिट असतो. पण एखादी व्यक्ती तुम्हाला सांगते तुम्हाला डबल पैसे देणार, आणि हुशार माणसं सुद्धा ते डबल पैसे मिळवण्याच्या मागे लागत असतो. डबल देणारा पैसा कधीतरी तो झटका येतो आणि मग माणसांना लुबाडून गेले, पैसे आपले गेले म्हणून रडत बसतात. का? विचार करत नाहीत. एवढे डबल टिबल पैसे माणूस कसा काय देऊ शकतो? जर त्याच्यात एवढी प्रॉपर इन्कम करण्याची कुवत असेल तर तो कर्ज काढण्याची गरज काय त्याला? साधी गोष्ट आहे ना, की 2% देतो, कोण 3% देतो, कोण 4% देतो. देणारे लोक देतात सुरुवातीला, पण किती दिवस? त्याचं गणित जर चुकलं तर इथे मुद्दल निघून जातं. म्हणून इथे खूप काहीतरी मिळत आहे म्हणून काही लोक बऱ्याच वेळा म्हणत नाही चिट फंडमध्ये पैसे टाकतात. तिथे टाक, अरे बाबा तू नॅशनलाइज बँकेत ठेव, तुझे पैसे तरी म्हणजे मुद्दल तरी राहील, व्याज कमी मिळते पण मुद्दल राहील. पण उगीच अशा छोट्या छोट्या काही म्हणजे अगदी जमा बिशी वगैरे सगळ्या प्रकारात लोक पैसे अडकवत असतात आणि मग एक दिवस तो बिशी घेणारा पैसे घेऊन पळून जातो. हे सगळं जेव्हा आपण पाहतो किंवा अगदी पैशाचा पाऊस पाडणारी माणसं आहेत, डबल देणारी माणसं आहेत, सोनं जमिनीत कुठे दाखवतो ते सांगणारी माणसं आहेत, आणि लोक तिथे जातात आणि फसतात, स्वतः जीवही गमावतात, कधी कधी पैसाही गमावतात. कारण माणसं विचार करत नाहीत. लक्षात घ्या, आपल्याला खूप कधी पटकन मिळावं ह्या स्वप्नाच्या मागे लोक ज्यावेळेला लागतात, म्हणजे अगदी जुगार खेळणं, म्हणजे आजकाल बघा ते काय ड्रीम11 किंवा काय काय नवीन नवीन गेम्स दाखवतात. 1 कोटीचं पहिलं बक्षीस 1 कोटी आणि त्याचा मोठा आकार दाखवतात. बघणारा माणसाला अरे बापरे पहिलं बक्षीस 1 कोटी, चला घेऊया. पण तिथे परत खाली खूण केलेली आहे. हे जर तुम्हाला व्यसन लागलं तर ते तुम्हाला घातक आहे. तिथे लोक विसरतात, त्यांना वाटतं 1 कोटी मिळते. आता 1 कोटी जर सगळ्यांना मिळालं तर त्यांनी टीव्हीवर ऍडव्हर्टाइजमेंट द्यायची गरजच नव्हती.
साधी डोकं तरी वापरायचं. तो टीव्हीवर ऍडव्हर्टाइजमेंट का देतोय, त्यांना 50,000 रुपये का देतोय, जो ऍडव्हर्टाइजमेंट 5 लाख 10 लाख काही देत असेल ते पैसे घेऊन जातात. ते नाही खेळत त्याच्यात, आपण खेळतो. म्हणजे तिथे 1 कोटीचं पहिलं बक्षीस 1 कोटीचं अशी ऍडव्हर्टाइजमेंट एवढी मोठी येते. सर्वसाधारण जाऊ दे आपल्याला मिळतील ह्या आशेने जातो, हातात काही मिळत नसतं. कारण त्यांना जर तुम्हाला 1 कोटी द्यायचे तर 5 कोटी मिळतील तर तुम्हाला 1 कोटी देणार. मग 5 कोटीसाठी एवढ्या लोकांचे पैसे जमा करून त्याच्याला 1 कोटी तुम्हाला देणार ना. ही सगळी गणित आहेत. डबल कसं माणसं व्यवहार करताना चुकत जातात. कारण त्यांना पटकन काहीतरी मिळायची इच्छा असते, डबल मिळायची इच्छा असते, की पटकन कोणतं द्यावं हे स्वप्न असतं. की पूर्वीच्या काळी जसं म्हणायचं की कोणतरी बाबा काका मामा खूप श्रीमंत होता आणि त्याला मिळालं काका फारसा हक्काने, अशा पूर्वीच्या काळात व्हायचं. आताच्या काळात कोण फारसा हक्काने द्यायला पण देत नाहीत. पण माणसाने तो विचार केला पाहिजे की आपलं आयुष्य आपण जगायचंय, आपलं किती इन्कम आहे हे आपण व्यवस्थित समजून घ्यायचं. ते कागदावर त्याचं मांडायचं की व्यवहार की आपल्याला महिन्याचा एवढा खर्च आहेच, त्याच्यात मला जर एवढं सेव्हिंग करायचं आहे, म्हणजे मुलांची परीक्षा, मुलींची काही शाळेसाठी योग्य करण्यासाठी आपलं जीवन त्या पद्धतीने जगायचं आहे. आणि ते जेव्हा आपण करू शकतो नियोजन तर आपण समाधानी असतो. लक्षात ठेवा. मग तिथे कसलं टेन्शन नसतं. आणि तिथे टेन्शन असेल तर आनंदी असतं. म्हणजे जीवन जगायचं म्हणजे नुसतं आनंद उड्या मारण्याच्या का पार्ट्या करणं म्हणजे आनंद नव्हे. लोकांना वाटतं पार्ट्या केल्या, मोठमोठ्या गोष्टी दाखवल्या, असं आहे तसं दाखवलं. काय लोकांना असं असतं ब्रँडेड कपडे घालण्याची खूप हौस बऱ्याच लोकांना. म्हणजे ब्रँडेड कपडे म्हणजे वाईट असतं ना, ज्याची कुवत आहे त्याने घालायला हरकत नाही. पण आपली कुवत नाहीये तर आपण घातले पाहिजे तसे कपडे. असं नाही, त्याच्यात चांगले कपडे साध्या निर्णय कंपनीचे मिळू शकतात. असं काही नाही की कपडे वगैरे वाईट असतात आणि ब्रँडेडच कपडे चांगले असतात. पण काही लोकांना इतकी हौस असते अशा गोष्टींची की जर त्यांचं इन्कम तसं नसेल तर ते मात्र दुःखात पडतात. परत लक्षात ठेवायचं नियम काय, तुमच्याकडे तेवढे जर मुबलक पैसा असेल तर तुम्ही तेवढ्या त्याच्यातला काही खर्च तुम्ही करू शकता आणि तरी पण तुमचं सेव्हिंग होत असेल की तुम्हाला सगळं काही मिळत असेल तरी होतं. पण गंमत असते की लाखो रुपये इन्कम करणारी लोक पण दुःखी असतात, कारण ते खर्च वाटेल तसा करत असतात, उद्याच्या सेव्हिंगचा कसलाच विचार करत नाही. गंमत अशी आहे, भारतीय संस्कृतीमध्ये बचत करण्याची परंपरा आहे. अगदी पूर्वीच्या काळापासून लोक आपल्या ठिकाणी वेळेला पैसा उपयोगी पडेल ह्यासाठी बचत करण्याचं मार्गदर्शन करीतच असतात. व्याजाने पैसे लावा वगैरे नाही, आपल्या इन्कममधले थोडे पैसे बाजूला. पूर्वी आता एक भांड कुठे जमिनीत पुरून ठेवायचे आणि त्यात ठेवून द्यायचे म्हणायचे की नाही, किंवा सोनं देऊन ठेवायचे किंवा सोनं विकत घ्यायचं. की सोनं विकत का घेतलं की वेळेला उपयोगी पडेल म्हणून, दाखवण्यासाठी सोनं नाही विकत घेत. पण हळूहळू लोकांना चित्र बदललं, सोनं दाखवण्यासाठी घातलं, कुठे बाहेर गेला कुठे गेला आणि मग कोणी चोराने लुटून नेलं की दुःखी बसून बसला. तुला सोनं किंवा हे बचत तुझी होते त्या बचतीसाठी असतं. ही खरी भारतीय परंपरा आहे. आणि त्यामुळे बघा कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा भारतीय व्यवस्था का टिकली, असे लोक भरपूर होते म्हणून सेव्हिंग करणारे, सर्वसाधारण मिडल क्लासचे लोक होते. पण जे हायफाय जीवन जगायला बघतात त्यांना लाखो रुपये मिळाले तरी ते कर्जबाजारी असतात आणि ते कधीच सुखी नसतात. ते कितीही मोठं त्याने दाखवावं कसं आम्ही सुखी आहोत, त्याला रात्री झोप येत नसते किंवा त्याला सतत काहीतरी टेन्शन असतं आणि टेन्शनमुळे तो माणूस जीवन जगत असतो. म्हणून चांगले चांगले ऍक्टर, लाखो रुपये कमावणारे लोक ह्या एका टेन्शन पोटी जीव देऊन बसले. आणि जगामध्ये घडलेल्या गोष्टी आहेत आपल्यासमोर. म्हटलं एवढा ऍक्टर चांगला, एवढं हे केलं तर कसं ते व्यसनाच्या मागे लागला असेल किंवा काहीतरी चुकीच्या गोष्टी केल्या आणि त्याला जीव द्यावा लागला का. हे विचार कसे करायचे, जीवनाकडे विचारपूर्वक कसं पाहायचंय, नियोजन कसं आपल्या जीवनाचं करायचंय हे माणसाला कळत नाही. म्हणून देवाची भक्ती केली पाहिजे. देवाची भक्ती करू नये असं नाही, पण देवाची भक्ती आपल्या मनाचं सामर्थ्य वाढवण्यासाठी करायची असते, मनाला शांतता मिळवण्यासाठी करायची असते. मनाच्या ठिकाणी जे आपल्या मनामध्ये ज्या अनिष्ट विचार करण्याची पद्धत ती बाजूला करण्यासाठी भक्ती करायची असते. भक्ती करून देव काहीतरी देईल म्हणून मी भक्ती करतो असं जेव्हा वाटतं ना, आता संतांची सगळी भक्ती करतात. आता साईबाबांकडे लाखो लोक जातात. का जातात? साईबाबांकडे गेल्यानंतर आपण जे मागतो ते आपल्याला मिळतं असा बऱ्याच लोकांचा समज असतो. पण त्यांना कोणाला मिळतं
जे साईबाबांवर श्रद्धा ठेवतात आणि प्रयत्न करतात, दोन गोष्टी लक्षात ठेवा. नुसतं श्रद्धा ठेवून ओम साईराम म्हटलं की साईबाबा काय देणार नाहीत. नियम लक्षात घ्या. श्रद्धा ठेवा आणि श्रद्धेने प्रामाणिकपणे काम करा, प्रामाणिकपणे एखादी कृती करा. ती कृती तुम्हाला चांगलं, कारण श्रद्धेमुळे मनाचं सामर्थ्य वाढतं आणि जितक्या अंतर्मनाचं सामर्थ्य वाढलं की त्या कृतीला चांगला परिणाम मिळतो. म्हणून श्रद्धा आणि सबुरी हा साईबाबांचा जो मंत्र आहे त्याच्या मागचं हे रहस्य आहे. श्रद्धा, प्रयत्न आणि सबुरी. नुसती श्रद्धा केली आणि सबुरी ठेवली तरी मिळणार नाही. इथे प्रत्येकाने आपलं विचार, प्रयत्न म्हणजे इथे कर्म आलं, म्हणजे विचार, उच्चार, आचार ह्या तिन्ही गोष्टी इथे आल्या. आणि ह्या तिन्ही गोष्टी जेव्हा तिकडे येतात त्यावेळेला हे विचार आपण कसे करायचे, त्याच्यातून आपण कसं बोलायचं, कसं आचरण करायचं हे सगळं कळलं पाहिजे. आपण बोलण्यात पण खूप चुका करतो. चांगल्या चांगल्या लोकांशी बोलण्यातून आपण संबंध बिघडवतो. बोलण्यातून जेव्हा संबंध बिघडवतो तर दुःखीच होतो. शेवटी ती माणसं आपल्याबद्दल वेडवाकडं बोलतात, मला वाईट वाटतं, रे आपण काय बोललो. विचार करून बोलत नाही आपण. मी बोलताना पण विचार करून बोललं पाहिजे. आचरण करताना सुद्धा विचार करून आचरण केलं पाहिजे. आपण पटकन रिॲक्ट होतो, पटकन काहीतरी बोलून जातो आणि पटकन जेव्हा बोलून जातो त्यावेळेला सुद्धा आपल्या जीवनामध्ये टेन्शन निर्माण होतात. आता आपण 4 मित्र कोणतरी काहीतरी बोलत असतो, 3ऱ्या 5व्या मित्राबद्दल किंवा कोणा व्यक्तीबद्दल, आणि एखादा मित्र त्याचं रेकॉर्डिंग करतो आणि तो रेकॉर्डिंग तो टाकतो युट्यूबवर किंवा व्हॉट्सअपवर, आणि ते रेकॉर्डिंग सगळे गेलं की काहीतरी वेडावाकडं बोलतो हे सगळ्यांकडे पसरलं, त्याच्याबद्दल सगळी वाईट प्रतिमा तयार होते ना. म्हणजे त्याला माहित नसतं आपल्या बोलण्यातून आपल्याला वाईट परिणाम कसा मिळेल. म्हणून विचार, उच्चार, आचार हे तिन्ही म्हणून आहे ते कर्म आहे. पण प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक केली पाहिजे हे प्रत्येक माणसाने लक्षात. विचारपूर्वक म्हणजे चांगला परिणाम मिळवण्यासाठी कसा विचार करायचा हे शिकलं पाहिजे. आपलं जीवन आपल्याला आनंदानेच जगायचं आहे आणि आपण आनंदानेच जीवन जगणार आणि आपल्याला सतत आनंदात राहायचं आहे हा विचार पाहिजे. पण त्या विचाराबरोबर आपलं कर्म, आपले प्रयत्न तेही तिथे असायला हवेत. लक्षात घ्या. जर प्रयत्न नसतील तर कोणतीही गोष्ट मिळत नाही. म्हणून प्रयत्न हे रत्न देवापेक्षाही श्रेष्ठ. कारण देवासकट सर्व काही मिळवण्याचं सामर्थ्य प्रयत्नाचं आहे असं सद्गुरू पै माऊली सांगतात. त्याचा अर्थ तो आहे देवापेक्षा श्रेष्ठ सांगितलंय. कारण प्रयत्नातून तुम्हाला जे फळ मिळणार आहे ते प्रयत्नाने मिळणार. देवावर श्रद्धा ठेवून तुम्ही प्रयत्न केले तर अधिक चांगलं कर्म होणार आणि तुम्हाला प्रयत्न मिळणार. श्रद्धा ही मनाचं सामर्थ्य वाढवण्यासाठी असतं हे लक्षात ठेवा. जितकं मनाचं सामर्थ्य वाढतं जितकं आपण चांगलं कर्म करायला लागतो, सगळं चांगलं नियोजन करायला लागतो जीवनाचं, आपल्याला समाधानही मिळतं आणि त्याचे चांगले परिणाम मिळाल्यामुळे आनंदही मिळतो. म्हणून आहे सोपं जीवन, पण आपण ते जीवन चुकीच्या विचाराने कसलंही जीवनाचं नियोजन न करता जेव्हा जगतो, बेफामपणे जगतो, आणि बेफामपणे जगल्यानंतर एक दिवस आपल्या हातात दुःख हे येणारच, तिथे टेन्शन हे येणारच. लक्षात ठेवा. म्हणून असे अनेक चांगले मोठे मोठे करोडोपती माणसं जेव्हा विचारपूर्वक बिझनेस करत नाहीत की त्याचा परिणाम आपल्याला काय मिळतो हा विचार करत नाहीत आणि त्याचा परिणाम त्यांना वाईट मिळाला की मग ते रडतात. मग त्यांना कोण उभं करत नाही अशा वेळेला. खरं सांगायला जोपर्यंत तुमच्याकडे व्यवस्थित पैसे आहेत तोपर्यंत तुम्हाला ते मान देतात. तुम्ही कंगाल झाले तर कोण त्यांना तुम्हाला उभं पण नाही करणार. कोणते सगळे मित्र, व्यापारी मित्र मंडळी, अगदी भाऊ बहीण काका मामा सगळे आधी कौतुक अरे काय चांगला व्यापार करतोय, काय चांगला व्यापार करतोय. आणि ज्यावेळेला त्याच्या कर्जाची ही परत उलट फेरा सुरू होतो, ह्याचं व्याज नाही मिळालं, त्याचं व्याज नाही दिलं, त्याचं व्याज नाही दिलं आणि व्याजाचं याला गणित सगळंच चुकलेलं असतं कारण हा देऊ शकत नाही अशी परिस्थिती येते. आणि मग त्याचे सगळे जवळचे नातलग भाऊ बन कोणी त्याचं ऐकत नाही. लक्षात घ्या. हे घडलेल्या गोष्टी सांगतोय तुम्हाला. आणि कोणी त्याला मदत केली तरी त्याचंही नुकसानच होणार असतं कळलं ना. पण तरी पण त्याला कोणी उभं करायचा प्रयत्न त्याच्यासाठी तरी त्याने किती चांगला विचार केला पाहिजे. पण अशी माणसं कधीही समजून घेत नाही की आपलं जीवन आपण विचाराने
प्रत्येक गोष्ट करताना माणसाने विचार केला पाहिजे, हे महत्वाचं लक्षात आहे. पहिला विचार, आणि बोलताना सुद्धा विचार करून बोलता आलं पाहिजे. विचार न करता आपण बोलतो ना, तिथे बऱ्याच वेळा चुका होऊ शकतात. कोणाचंही मन दुखवायचं नाही, हे अगदी मनाशी पक्की गाठ धरून बोलता आलं. कोणालाही चांगलं मार्गदर्शन आपल्याला करता आलं पाहिजे, मनामध्ये पक्की गाठ धरली पाहिजे. पक्क लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या बोलण्यातून समोरच्याचं हित झालं पाहिजे, आपल्या बोलण्यातून समोरच्याला मार्गदर्शन झालं पाहिजे, आपल्या बोलण्यातून कोणाचंही मन आपलं दुखवायचं नाहीये, हे ज्याला कळेल त्याचं बोलणं चांगलं व्हायला लागेल. बोलण्या अगोदर विचार करा. म्हणजे विचार करा म्हणजे काय, कॉशियस राहा. तू काय बोलतोय ते तुझं लक्ष असलं पाहिजे. आपलं लक्ष आपण काय बोलतोय ते नसतं, पण भरभर काहीतरी वेडवाकडं बोलून जातो. भावनेचा जो फोर्स तयार होतो माणसाच्या मनात, आणि त्या भावनेतून तो बोलतो, आणि त्याच्यातच त्याचं जीवन चुकतं. म्हणजे अगदी घरच्या घरी, आपसात, कुटुंबात जे सगळे मतभेद किंवा भेदाभेद जो सुरू होतो तो या बोलण्यातून होतो. पण बोलण्याच्या मागे विचार असतोच. म्हणून विचार, पै महाराजांचं सुंदर अमृतोत्तर आहे, विचार हा चैतन्य शक्तीचा आविष्कार असून जीवनाला आकार देणारा कुशल कुंभार आहे. कुंभार जसं मडकं घडवतो ना, तो कुशल कुंभार असेल तर ते मडकं सुंदर घडवतो, सुंदर असे आकार निर्माण करतो. पण ज्याला मडकं घडवतं माहीत नाही, ज्याला चाकावर बसवलं कुंभाराच्या आणि तो मडकं करायला लागला, का होईल, मडक्यापेक्षा कसला तर वेगळाच आकार आणून देईल. तसंच आपलं जीवन आहे. आपल्या जीवनाला विचार देणारा हा, आपल्या जीवनाला आकार देणारा हा विचार आहे, लक्षात ठेवा. म्हणून विचारपूर्वक विचार करा, विचारपूर्वक बोला आणि विचारपूर्वक आचरण करा. कोणती गोष्ट करण्यापूर्वी स्वतः विचार करायला शिका. याला म्हणतात शहाणपण. शहाणपण हा सत्यनारायण. हे जे सतत लक्षात आहे, हे जे जीवनविद्येचे जे अमृतोत्तर आहेत ते सद्गुरूंनी आपल्या अनुभवातून म्हटलेले आहेत, की त्यांनी जीवनाकडे पाहिलेलं आहे, आणि जीवनाकडे पाहिल्यानंतर लोक कशी चुकतात आणि त्यामुळे दुःखी कसे होतात, आणि त्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केलेलं असतं. आणि म्हणून देवाची भक्ती करायची असते, पण ती का करायची, कशी करायची, आणि ती केल्यानंतर सुद्धा आपण आपला प्रपंच कसा केला पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो. तुम्ही कितीही मोठे भक्त असाल आणि जर प्रपंचाची तुमची व्यवहाराची गणितं जर चुकत असतील तर त्याच्यातून टेन्शन येणार, दुःख येणार, किंवा वाईट घटना घडणारच. हे सांगायला ब्रह्मदेव लागत नाही. आपल्या ठिकाणी जे इन्कम आहे त्या इन्कमचा आणि खर्चाचा ताळमेळ आपल्याला सांभाळावा लागतोच. तो करोडोपती असेल, लाखोपती असेल किंवा हजारोपती असेल, प्रत्येकाने ते जर ताळमेळ सांभाळलं तर ते तिन्ही लेवलला सगळे सुखी होतात. पण जो ताळमेळ सांभाळत नाही तो दुःखी होणारच, त्याला टेन्शन येणारच. आणि म्हणून प्रत्येक जीवनाकडे ह्या सगळ्या घटना लक्षात घ्या. माणसाला भीती का वाटते, म्हणजे टेन्शनमुळे मग भीती वाटते, मग त्याला सगळ्या जगाकडे पाहण्याची घाबरतो माणूस. ज्यावेळी मन खचत जातं तर समोरचा म्हणून आपलं काहीतरी वाईटच करणार, की समोरचा म्हणून आपल्याला आपलं काहीतरी वाईट घडून आणणार, अशी भीती माणसाला वाटते. म्हणून अगदी अध्यात्मामध्ये शिरलेली माणसं सुद्धा अशी एक व्यक्ती आहे की तिला सतत वाटतं की आपल्या मागे कोणतरी हेरगिरी करतंय, कोणतरी आपल्याला त्रास देतोय. ही भावनिक काहीतरी मनामध्ये काहीतरी म्हणजे ते लोचा म्हटलं म्हणजे गडबड असते, की तिथे भीती वाटत असते की अरे तिथे कोणतं माणसं उभी राहिली आहेत, त्यांचा फोन आला किंवा त्यांचं काही झालेलं नसतं, कल्पनेतून. म्हणजे मनाच्या ठिकाणी असे मोठमोठे भ्रम तयार होतात, आणि त्या भ्रमिष्टपणामध्ये माणूस आपलं अध्यात्माच्या नावाखाली सुद्धा जीवन दुःखी करतो. म्हणून खरा अध्यात्म कळला पाहिजे. खरा अध्यात्म लोकांना कळत नाही, खरी परमेश्वरी भक्ती कळत नाही. आणि ती कळून घेण्यासाठी सद्गुरू म्हणजे खऱ्या सद्गुरूची आवश्यकता असते, तिथे खऱ्या मार्गदर्शकाची आवश्यकता असते. खरा मार्गदर्शक कुठेही कर्मकांडात अडकवणार नाही. खरा मार्गदर्शक जीवनाचं हे नियम कसे चालतायत आणि त्या नियमात तुला कसं बसायचं हे शिकवतात. तो बसला तर तो सुखी, तो बसला नाही तर दुःखी. पण ते लक्षात त्यांनी सांगितलं म्हणून ह्यांनी केलं पाहिजे, नाही केलं तर दुःखी. नाही, मी भक्ती करतो आणि भक्ती केल्यानंतर माझ्या जीवनात सगळं चांगलं होणार,
व्यवहार नाही सांभाळले, प्रयत्न नाही केले तर चांगलं चांगलं होणं कठीण आहे. चांगलं चांगलं होण्यासाठी श्रद्धा हवी, भक्ती हवी, पण त्याचबरोबर व्यवहार सुद्धा आपले व्यवस्थित असले पाहिजे. व्यावहारिक ज्ञान त्यासाठी व्यवस्थित वापरता आलं पाहिजे. उगीच भावनेतून, कल्पनेतून काहीतरी मी करत जाईन, मी धावत जाईन आणि त्याच्यातून माझ्या जीवनामध्ये आनंद होईल, ही सगळी कल्पना आहे माणसाची. खरं जीवन कसं चाललंय हे प्रत्येकाने ओळखलं पाहिजे. आणि जेव्हा ओळखेल तेव्हा मात्र तो सुखी होऊ शकतो. म्हणून मनाला सामर्थ्य येण्यासाठी देवाची भक्ती करायची असते. मन शांत होण्यासाठी देवाची भक्ती करायची. शांत मनाने चांगले विचार कसं करायचं हे समजून घेण्यासाठी देवाची भक्ती करायची असते. कारण देव देव म्हणून जेव्हा आपण सगळीकडे पाहायला लागतो तर तो देवाकडे आपली दृष्टी जात नाही. आपली दृष्टी जाते फक्त बाहेरच्या चकाचक जीवनाकडे. सगळं जे बाहेरचं विश्व जे आहे ते चमकणारे चांद ताऱ्यांसारखे आहेत आणि तिथे कुठेतरी आपण मोहात पडतो, आकर्षित होतोय, मग खर्च करतोय, असं करतो तसं करतो आणि आपल्याकडे किती काय आहे रक्कम, किती काय इन्कम तेच विसरतो आणि मग परत आपण म्हणतो चला परमेश्वराने दिलं तर आपण घेऊ. प्रयत्न केल्याशिवाय परमेश्वर काही देत नाही, कारण प्रयत्न केल्याने ते निसर्ग नियम कार्यरत होतात आणि त्याप्रमाणे म्हणून योग्य दिशेने प्रयत्न. परत लक्षात प्रयत्न करतात पण ते योग्य दिशा नसेल, ज्ञान नसेल, ज्ञानाशिवाय प्रयत्न केले तरी प्रयत्न चुकले तर तिथे मिळत नाही. योग्य दिशेने प्रयत्न केले नाहीत, अयोग्य दिशेने प्रयत्न केले तरी प्रयत्नाप्रमाणे मिळत नाही. हे पण नियम आहेत. प्रयत्न सुद्धा योग्य दिशेने असायला हवेत. मनामध्ये सर्वांच्या बद्दल सदिच्छा आपण जितकी मनामध्ये धारण करतो तितकं आपल्या मनाला समाधान असतं. लक्षात ठेवा. सर्वांचं भलं व्हावं हा जितका आपल्या मनामध्ये सतत विचार असेल तितका आपल्या मनाला स्थिरता मिळेल. कोणाचंही वाईट व्हावं जेव्हा विचार येईल तेव्हा मन आपलं व्याकुळ होईल, दुःखी होईल, कारण त्याचं वाईटपणा आपल्याकडे येतोच. लक्षात ठेवायचं. म्हणून विचार करताना माणसाने कसं सावध राहिलं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी विचार उच्चाराच्या तिन्ही ठिकाणी सावध राहिलं पाहिजे की चुकूनही कोणाबद्दल निंदा आपल्या मुखातून येता कामा नये. येत असेल तर तिथे लगेच सावध राहा. परमार्थाच्या अंगाने सगळी दृष्टिकोन वेगळा आहे, पण नुसतं हे प्रपंचामध्ये आपल्याला सुखी व्हायचं तर काय करायचं. प्रपंचामध्ये जर तुम्हाला हे जर विचार करायची कुवत कळली, आपल्या मनाचं सामर्थ्य वाढायला लागलं तर अगदी फ्रस्ट्रेशन गेलेला माणूस पण सुखी होतो. त्याला औषधाची कसली गरज नसते. कारण मनामध्ये ज्या काही गाठी निर्माण झालेल्या असतात त्या सुटल्या की सगळं काही भीती गेली की व्यवहार समजला की याच्यातही आपण समाधान राहतो हे समजलं तर उगीच खोट्या कल्पनेत माणूस धावतच नाही. जिथे आहात तिथे आपण सुखाने शांतपणे जीवन जगू शकतो. त्यासाठी खूप काहीतरी वेडवाकडं केलं पाहिजे, वेगळं काहीतरी केलं पाहिजे अशा भावनेतून जायचं नाही. आपल्या प्रत्येकाकडे हे सामर्थ्य आहे आणि ते सामर्थ्य समजून घेण्यासाठी शहाणपणाची नितांत आवश्यकता असते. आणि म्हणून विचार कसा करायचा हे विचार करून ठरवा. लक्षात घ्या. तुम्ही विचारांकडे नाही पाहिलं तरी विचार तुमचा विचार करतात आणि त्याप्रमाणे आपल्याला पाळ मिळतं. जर अविचार करत असेल तर अविचाराप्रमाणे तुम्हाला मिळणार आणि चांगले विचार करता चांगल्या विचाराप्रमाणे मिळणार. हा नियम आहे, जीवनाचे नियम लक्षात घ्या. हे नियम म्हणजेच परमेश्वराने एक मार्ग काढून दिलेला आहे आपल्यासाठी आणि तो मार्ग म्हणजे ते विचाराप्रमाणे आपल्याला आनंद द्यायचा आहे आणि आपणही आनंदात राहायचंय. जोपर्यंत आपल्याला समाधान नाही होत, शांतता नाही मिळत मनाला, तोपर्यंत मनाला खूप आपण ऐश्वर्यात आहोत, समृद्धीत आहोत या म्हणण्यात काही अर्थ नसतो. पण आपल्याला आनंदातच राहायचंय. अगदी समृद्धी म्हणजे मनाची समृद्धी. लक्षात ठेवायचं. मनाची समृद्धी. पैशांची समृद्धीच्या मागे जास्त माणूस धावायला लागला तरी दुःखी होतो, कारण मनाचं काही मिळत नाही तरी दुःखी होतो. म्हणून शांत आणि स्थिर मन होण्यासाठी विचारांकडे लक्ष द्या, बोलण्याकडे लक्ष द्या, आचरणाकडे लक्ष द्या. जेव्हा ह्या तिन्ही गोष्टी जेव्हा माणसाला जमायला लागतात त्या जीवनामध्ये बघा सगळं त्याचं नियोजन व्यवस्थित होतं. तो प्रपंच सुखाचा करू शकतो, तो सर्वांशी चांगले संबंध जोडू शकतो. सगळे तुमच्याबद्दल चांगले बोलायला आणि तुम्ही त्यांच्याबद्दल चांगले वागायला लागले की आनंदी आनंद असतो. यासाठी काही वेगळं करावं लागतं का? नाही. साधीच गोष्ट आहे. फक्त ती व्यवस्थित सांभाळता आली तरी आपण आनंदाने जीवन जगू शकतो. म्हणून असा हा आनंद सर्वांना प्राप्त हो, हे शहाणपण सर्वांना प्राप्त हो, ही विचार करण्याची कुवत प्रत्येकाकडे निर्माण हो अशी सद्गुरूचरणी
प्रार्थना. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की